कालांतराने कळायला लागलं की कॅन्सर हा बरा होण्यासारखा आजार आहे. कॅन्सर शस्त्रक्रियांमध्ये बदल झाले. ऑर्गन काढण्यापेक्षा ऑर्गन वाचवण्यावरती भर जास्त द्यावा लागलो, ज्याला आम्ही ऑर्गन प्रिझर्वेशन सर्जरी. त्याबरोबर लॅप्रोस्कोपी आलं, रोबोटिक सर्जरी आलं. त्यामुळे शस्त्रक्रिया जास्त सुसह्य झाली. सेम किमोथेरपी आणि रेडिएशनच्या बाबतीत झालं. ही ट्रीटमेंट दिल्यानंतरही 100% पेशंट्सला एक सारखा रिस्पॉन्स मिळेल याची शाश्वती नसते. त्यातलीच एक स्टेप इज CAR-T सेल थेरपी. त्याचा मेजर रोल वॉज फॉर ब्लड कॅन्सर्स आणि लिम्फोमास. परंतु आता CAR-T सेल थेरपी सॉलिड कॅन्सर्समध्ये सुद्धा खूप चांगल्यारीत्या वापर व्हायला लागला आहे. पेशंटच्या स्वतःच्या पेशी घेऊन त्याच्यावरती लॅबमध्ये काही अँटीजेनिक ॲड करून त्याचे चेंजेस केले जातात आणि तेच ब्लड पेशंटचं एक प्रकारचं आर्मी ऑफ चांगल्या सेल्स तयार करून पुन्हा पेशंटला दिले जातात. एका ट्रीटमेंटच्या सायकलमध्ये पेशंटचे बरे होण्याचे चान्सेस निश्चितपणे वाढलेत. ब्रेन कॅन्सरमध्ये सुद्धा CAR-T सेल थेरपीचा फायदा दिसतोय आणि ही सुरुवात आहे. ॲज आय ऑलवेज से, व्हॉट सीम्स लाईक अ मिरेकल टुडे इज लाईकली टू बी अ रियालिटी टुमॉरो. पण आज प्रयत्नच नाही केला तर उद्याचं ते यश कसं काही लक्षात. जेव्हा केव्हा आपल्या पुढे प्रश्न असेल की पुढे काय होणार आहे, इट इज ऑलवेज बेस्ट टू थिंक लॉजिकल अँड टेक द बेस्ट ऑफ इट.